नाही, सगळ्यात आधी एक अत्यंत तुम्ही ट्विट केलं राऊत साहेब, मीरा भाईंदरमधल्या एका जमिनीचं प्रकरण 254 एकर शासकीय जमीन मीरा भाईंदर सॉल्टलँड 254 एकर मीरा भाईंदर सारख्या शहरामध्ये, आणि ही जमीन 2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं खाजगी मालकांना दिली. शासकीय जमीन, द इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रानं आपली भूमिका मांडली. ही सरकारीच जमीन आहे, पण तरीही हायकोर्टानं सरकारी भूमिकेची, महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेची दखल घेतली नाही आणि ही 254 एकर जमीन, कोट्यावधी म्हणजे हजारो कोटीची जमीन, सरकारी मालकीची जमीन या उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयामुळे खाजगी व्यक्तींना देण्यात आली. राज्य शासनानं असं ठरवलं आहे, ज्या माझ्या माहितीनुसार, की स्पेशल लीव पिटिशन दाखल करून सर्वोच्च न्यायालयात जाऊन या सगळ्या व्यवहाराला आव्हान द्यायचं. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारकडे इतके मोठे मोठे वकील असताना हा खटला महाराष्ट्र सरकार हारला कसा? राज्य सरकार, एवढं मोठं राज्य सरकार, हा खटला हारला कसा, हा पहिला प्रश्न आहे. आणि हे जे ज्यांच्या बाजूने निकाल दिला हायकोर्टानं की 254 एकर जमीन त्यांच्या मालकीची, या ज्या कंपन्या आहेत, द इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स, या 2 कंपन्यांची नावं लक्षात ठेवा. मी सरकारला विचारतो आहे की या 2 कंपन्यांचे मालक कोण आहेत, ज्यांना ही 254 एकर जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची हायकोर्टाच्या माध्यमातून देण्यात आली. हा निर्णय जर एखाद्या मंत्र्याने घेतला असता अशा प्रकारे, किंवा सरकारने घेतला असता आणि कोणी कोर्टात गेला असतं, तर मला पूर्ण खात्री आहे की हायकोर्टानं त्या संबंधित मंत्र्यावरती स्ट्रिक्चर पास केले असते. व्यवहार पारदर्शक नाही. सरकारी जमीन तुम्ही अशा प्रकारे कशी एखाद्याला, खाजगी व्यक्तीला देऊ शकता, लुटू शकता, आणि कदाचित त्या संबंधित मंत्र्यांची नोकरी गेली असते किंवा मुख्यमंत्र्याला जावं लागलं असतं घरी. पण हायकोर्टाच्या एका बेंचनं ही जमीन सरळ 2 बिल्डर्सना मोफत दिलेली आहे. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करेन, ही महाराष्ट्राची जमीन आहे, राज्याच्या जनतेची जमीन आहे. या जमिनीवरती तुम्ही नागरी सुविधांच्या अनेक गोष्टी करू शकता. 254 एकर हा फार मोठा आकडा आहे. तर ही जमीन तुम्ही काही करून परत ताब्यात मिळवा. ही महाराष्ट्राची लँड आहे. आणि हे बिल्डर कोण आहेत? हे जे या कंपन्या आहेत की मीरा रिअल इस्टेट आणि इस्टेट इन्व्हेस्टमेंट, या दोन्ही कंपन्यांचे मालक, त्याच्यावरचं संचालक मंडळ, आणि ह्यांना ही जमीन मिळावी म्हणून कुठून विशेष प्रयत्न झाले, याची माहिती महाराष्ट्र सरकारनं, विशेषतः राज्याच्या महसूल मंत्र्यांनी आमच्या चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जनतेसमोर आणावं. बावनकुळे साहेब काल स्वतः या विषयावर मी जेव्हा त्यांना विचारलं, तर ते म्हटलं की आम्ही स्पेशल लीव पिटिशन SLP दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये या न्यायालयातल्या या आजच्या निर्णयाला आम्ही आव्हान देतो. ही चांगली गोष्ट आहे. सरकार प्रयत्न करत आहे किंवा सरकार लढत आहे. पण तरीसुद्धा हे 2 महावीर कोण आहेत, ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंदण देण्यात आलेली आहे. अंदण आम्हाला सालं 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला. इथे धारावी वाशीय लढतायत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये अनेकांना घरं मिळाली नाहीत. जमिनींचे डिस्प्यूट चालू आहेत
आणि एका झटक्यात 254 एकर जमीन महाराष्ट्र सरकारची 2 इस्टेट कंपन्यांना दिली जाते, तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो. या खटल्यामध्ये हा पराभव जाणून बाजून स्वीकारला आहे. हार कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून असाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की सरकारच हरलाय, हरवून घेतलं स्वतः 254 एकर जमिनीसाठी. पण मला तसं वाटत नाही. सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते हे माझ्या लक्षात आलं आहे. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. 2 कोण आहेत, काय नाव आहेत त्यांची? राज्याकडनं नावं येऊ द्या, नाही तर मी देतो. राज्य सरकार यांच्या विरुद्ध लढलेलं आहे. नाही, पण राज्य सरकारला ह्या संदर्भातली सगळी नावं जाहीर करू द्या. राऊत साहेब, तुम्ही